आता 2026 येणार आहे. अंकशास्त्र जे आहे ते त्यालाही वैदिक शास्त्राचा एक जोड आहे. त्याप्रमाणे मी आज तुम्हाला 2026 आपल्याला पूर्वतयारी काय करायची आहे. बघा 2026चा जर आकडा बघितला तर तुम्हाला 1 नंबर येतो. ओके. तर 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे. सूर्य म्हणजे बिगिनिंग आहे. काही गोष्टी जे मोठे प्रोजेक्ट्स करणार आहे त्याच्यासाठी चांगला आहे. सुरुवात म्हणजे तुमच्या चांगल्या हेल्थची सुरुवात आहे. नवीन नातेसंबंधाची सुरुवात होणार आहे. तर असं हे अतिशय सुंदर फ्रेश आणि न्यू बिगिनिंगचं हे 2026 वर्ष आहे. पण 2026 मध्ये 26 जो आकडा आहे तो मात्र 8 नंबर आहे. तो शनीचा आकडा आहे. 1 आणि 8 म्हणजे वैदिक न्यूमरॉलॉजी मध्ये तो 8 नंबर येतो. तर 8 नंबर आणि 1 नंबरचं एक शत्रुता आहे. तर कधीही तुमच्या चेकवरती आजकाल तर चेक लिहित नाही, पण तुम्ही कुठलेही मोठे प्रोजेक्ट्स करताय आहेत किंवा तुम्हाला कुठल्या पेपरावरती ते नंबर्स लिहायचे, इयर लिहायचं असेल, तर ते इयर तुम्ही 2026 असं लिहायचं, 2026 असं लिहायचं. फक्त 26 लिहू नका. हे माझं तुम्हाला आधीपासूनच तुम्हाला मी हे सांगते, कारण 2026 आता अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत. तर 2026 हे लिहायचे, नुसतं 26 आकडा लिहायचा नाहीये. त्यामुळे तुमच्या कामामध्ये अडथळे येतील, कारण शनी तुम्हाला काही नाही काही अडचणी देतो किंवा ते काम तुमचं स्लो करतो. आणि त्याच्या अपोजिट जो रवी आहे तो फास्ट काम करतो, त्याच्यामध्ये ऊर्जा असते, पॅशन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. पण शनीमध्ये तसं नाही, थोडं स्ट्रगल आहे, थोडे ऑब्स्टॅकल्स आहेत. म्हणून तुम्ही जाणून बुजून 2026 आठवणीने लिहायचं आहे.